अप्रतिम अप्रतिम. दादा, मला की नाही गणपतीची मूर्ती हवी. हा बघा ना, बघा कुठली आवडते बघा. काय सुंदर मूर्त्या बनवता हो तुम्ही गणपतीच्या. बाप्पांनी सेवा करायचं भाग्य दिलं, आमच्या बालपणापासून सुरू आहे. पण मला की नाही अशी दिसायला अगदी सुबक आणि वजनाने हलकी मूर्ती हवी आहे. हलकी? अहो दादा, मातीची मूर्ती वजनीच असेल, हलकी कशी असेल? आणि पीओपीच्या मूर्त्या आम्ही तयार करत नाही, विकतही नाही. हा, आता आता तुम्ही काय बोलला ते? पीओपी पीओपी पीओपी. मला की नाही पीओपीची मूर्ती हवी आहे. काय राजेहो, बाप्पानं आपल्याला एवढा छान निसर्ग दिला, त्याची विटंबना आपणच करायची. अहो, पीओपीची मूर्ती पाण्यामध्ये विरघळत नाही, वरती कशी तरंगत राहत. आता मला सांगा, एका अर्थी आपण बाप्पाची आणि निसर्गाची विटंबनाच करतो की नाही? वा वा दादा वा. अरे तुमच्यासारखे प्रत्येक माणसाने हा विचार केला ना तर या निसर्गाचं प्रदूषण होणं शक्यच नाहीये. हा, मग आता तुम्ही पीओपीची मूर्ती बनवतच नाही तर मग आम्हाला आता मातीचीच मूर्ती घ्यावी लागेल, इको फ्रेंडली आहे की नाही. पण मला सांगा, इतक्याच मूर्त्या आहेत की अजून आहेत काही? नाही नाही, भरपूर आहे आतमध्ये, बघा. अप्रतिम अप्रतिम. अरे, दोन आतमध्ये ग्राहक आहे, त्यांना दे जरा. आजी, इथं तर कोणीच नाही आजी. अरे, आतमध्ये असेल बघ ना. नाही आहे ना, पाहिलं ना मी. कोणीच नाही. काय कुठं गेले बाय? माझे बाप्पा गजानन गणपती. आपल्या निसर्गातलं पाणी प्रदूषित करू नका आणि पीओपीच्या मूर्ती वापरू नका. नागपूर महानगरपालिका नागपूर द्वारा जनहितार्थ प्रसारित.